नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील शेवटचा पाठ स्थूल वाचन मधला व्युत्पत्ती कोश हा अभ्यासणार आहोत. आता कोश म्हणजे काय तर संग्रह आणि व्युत्पत्ती म्हणजे काय तर शब्दांचे उच्चार आणि अर्थ याचं मूळ जिथं असतं त्याला आपण व्युत्पत्ती असं म्हणतो. आता पाठाच्या प्रारंभी एक संवाद दिलेला आहे. राधा म्हणते, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? आई म्हणते, अगं ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाले महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली आहे. राधा म्हणते, इनाम? इनाम म्हणजे काय गाई? आई म्हणते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा म्हणते, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. आई म्हणते, हो मला माहित आहे ती. राधा म्हणते, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल का हा शब्द तयार? आई म्हणते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया. त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल, त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. आता ते इनामदार या शब्दाची उत्पत्ती, त्यामधला इनाम शब्द न म्हणजे नपुसकलिंगी. इनाम म्हणजे कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस. इंग्रजीमध्ये त्याला प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रँट असं म्हटलं जातं. आता अर म्हणजे अरबी भाषेतून हा आलेला शब्द आहे. इन हा उपसर्ग जोडलेला आहे. अधिक आम संधी केलेली आहे. इन अधिक आम म्हणजेच वरिष्ठांकडून देणगी. म्हणजे राधा आणि आई यांच्या संवादातून सतार इनाम मिळालेले आहे हे आईने सांगितलं. राधाने त्याचा संबंध वर्गातल्या इनामदार मुली आडनाव असणाऱ्या मुलीशी जोडला गेला. मग त्याच्यातून उत्सुकतेपोटी व्युत्पत्ती बघितली तर इनाम शब्द कसा तयार झाला. आई म्हणते, बघितलंस का राधा, हे इथे लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. इनामदार या शब्दामध्ये दार हा इनाम शब्दाला लागलेला प्रत्यय आणि तो प्रत्यय घटित शब्द आहे. दार लिहिले, म्हणजे प्रत्यय घटित. स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय, फारसी भाषेतून आलेला हा प्रत्यय. अ टर्मिनेशन शोईंग पोझिशन. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असा दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहित आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसेच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजे ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. राधा म्हणते, आई ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. म्हणजे केवळ एका इनामदार शब्दाची व्युत्पत्ती, त्या शब्दाचा अर्थ, त्या शब्दाचं मूळ, त्या शब्दाची संधी, त्या शब्दाची फोड, तो कोणत्या भाषेतून आलेला आहे, त्याचा प्रकार काय आहे, हे सगळं आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं? व्युत्पत्ती कोशामध्ये. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. म्हणजे शब्दांची सर्वंकष अशी माहिती ज्या कोशामध्ये आपल्याला आढळते त्याला आपण कोश म्हणतो. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ,
भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळांतील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, मराठीतील आग हा शब्द आहे तो संस्कृत मधल्या अग्नीपासून आलेला आहे. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळतं. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. सुलभीकरण म्हणजे सोपं करणं. उदाहरणार्थ, अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्नी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यांसारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. आता बघा, मूळ शब्द तुंड आहे, त्याची भाषा संस्कृत आहे आणि त्याचं रूपांतर मराठीत काय झालं तर तोंड. मूळ शब्द तुप्प आहे, तुप्प हा शब्द कन्नड भाषेतला आहे, त्याचं मराठीमध्ये रूपांतरण झालं तूप. इत्र हा अरबी शब्द आहे, त्याचं मराठीमध्ये रूपांतरण झालं अत्तर. म्हणजे शब्दांमध्ये, उच्चारणामध्ये, अर्थामध्ये कसे कसे बदल होत जातात. मग भाषा असेल, मूळ शब्द असेल, रूपांतरित भाषा असेल, विविध प्रदेश, विविध प्रांत याच्यामध्ये तो शब्द कसा वापरला जातो हे आपल्याला व्युत्पत्ती कोशातून कळतं. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सॲपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आजी आजोबा, आई बाबा, भावंड, मित्र, व्हॉट्सअप यामधल्या भाषेमध्ये फरक होत गेलेला आपल्याला निश्चितपणाने जाणवेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. आता हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. आपण मराठीमध्ये एक म्हण सुद्धा बोलतो, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे पूर्वी शहाणा हा शब्द फक्त हुशार, बुद्धिमान, चलाक या बाबतीत वापरला गेला आणि आता त्याला अति हा उपसर्ग जोडून त्याच्या बुद्धिमत्तेवर वाभाडे ओढल्यासारखा अतिशहाणा किंवा त्याच्यावर टीका केल्यासारखा हा शब्द वापरला जाऊ लागला. आता काही शब्द असे असतात की एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळे रूपे धारण करतात. आता उदाहरणार्थ, वात, पवन, मरुत, समीर, अनिल हे एकाच अर्थाचे शब्द आहेत पण त्यांची रूपं वेगळी आहेत. वात हा 2 अक्षरी शब्द आहे, पवन हा 3 अक्षरी शब्द आहे, पण वात मधला आणि पवन मधली अक्षर सारखी नाहीत. मरुत, समीर, अनिल
आता या सगळ्यांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे वारा. आता हे जे शब्द आपण वापरतो ते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे संदर्भ वेगवेगळे असतात. आता चक्की वापरतो, पवन चक्की. वात चक्की आपण म्हणत नाही, अनिल चक्की म्हणत नाही, तर पवन चक्कीच म्हणतो. म्हणजे एकाच अर्थाचे हे पाची जरी शब्द असले तरी वेगवेगळ्या संदर्भात त्यांचा वापर हा वेगवेगळा असू शकतो, अर्थ जरी एक असला तरी. आता वातचक्र, समीर चक्र असं म्हणता येत नाही, समीर म्हणजे सुद्धा वाराच, पण तिथं वात हा शब्द उचित आहे. तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. आता उदाहरणार्थ पाठ हा एकच शब्द आहे, पण त्याचे दोन अर्थ काय आहेत? तर शरीराचा अवयव आपण पाठ म्हणतो, पाठीचा कणा, आणि पुस्तकातील धडा, चला पाठ क्रमांक अमुक आपण आज शिकूया. म्हणजे उच्चार तोच, अक्षर तीच, शब्द तोच, आणि एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे. मग असे आपण काय अभ्यासलं? अर्थ एक पण शब्द वेगवेगळे. अर्थ एक कोणता? वारा. वाऱ्याला असणारे शब्द कोणते? तर वात, पवन, मरुत, समीर, अनिल. आता इथं काय म्हटलंय? शब्द एकच, कोणता? पाठ. अर्थ दोन, शरीराचा अवयव आणि पुस्तकातील धडा. आता व्युत्पत्ती कोश कसा पाहावा? तर आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? तर उत्पत्ती कोशामध्ये ही चौकट तुम्हाला पाहायला मिळेल. दिवाळीची पुढे स्त्री लिहिले, स्त्री म्हणजे स्त्रीलिंग. दिव्यांची रांग, एक सण की जो दिव्यासंबंधी आहे. अ रो ऑफ लाईट्स, हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्टर्नल इल्युमिनेशन्स. संस्कृतमध्ये त्याला दीपावली, दीपाली असं म्हणतात. प्राकृतमध्ये दिवाली, दिवावली म्हणतात. बंगालीमध्ये दिवुयाली म्हणतात. ओरिसामध्ये दियाली म्हणतात. सिंधमध्ये डियारी म्हणतात. आणि पुढे गुजरातीमध्ये तो दिवाळी असा शब्द वापरला जातो. आता दिवाळी हा शब्द आपण पाहिला, मूळ संस्कृत शब्द दीपावली पासून तो आलाय. आता संस्कृत शब्द दीपावलीचा ली जो आहे तो ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दातील दी व ली दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मात्र मराठी आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपं आहेत. हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपं समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दाची लघुरूपं आलेली आहेत, ती जाणून घेणं आवश्यक आहे. सुरुवातीला शब्दाची जात